यांचं स्वागत. थोड्याच वेळात अविनाश जाधव सुद्धा येणं अपेक्षित आहे. मी नवनाथ पासून सुरुवात करतो. नवनाथ, आज जे काही सगळं झालं हे सगळं मोर्चाला फक्त परवानगी दिली असती तर हे सगळं टळलं असतं, फक्त एक मोर्चा निघाला असता. काय प्रतिक्रिया आज ही सरकारबद्दल झालेल्या आणि त्या प्रतिक्रिया सुद्धा तुम्ही पाहिल्यात, काय प्रतिक्रिया तुमची? प्रसन्नजी, आज जो मनसे आणि उभाटा गटाने मोर्चा काढला तो मोर्चा मराठीसाठी होता का राजकारणासाठी होता हा देखील या निमित्ताने प्रश्न आहे. मनसेची मराठीबाबतची भूमिका आपण समजू शकतो, परंतु ज्या पद्धतीनं उभाटा गटानं 100 खोके एकदम ओके किंवा प्रताप सरनाईक हे राज्याचे मंत्री आहेत, एक मराठी आमदार आहेत, तरी देखील त्यांना त्या मोर्चामध्ये सहभागी होण्यापासून विरोध करणं असेल, त्यांच्यावर बॉटल फिरकावण्यासारखा अतिशय वाईट प्रकार त्या ठिकाणी मोर्चामध्ये झाला. त्यामुळे हा मोर्चा स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी होता का हा देखील प्रश्न आहे. आणि माझा थेट आरोप आहे की उभाटा गटानं आपलं राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी आणि मराठी माणसाला आमचाच पुळका आहे हे दाखवण्यासाठी आजचा मोर्चा काढला होता. जर का हा मोर्चा मराठीसाठी असता तर या मोर्चामध्ये 100 खोके एकदम ओके अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या नसत्या. आमचा अजेंडा आणि झेंडा मराठी असं सांगताना आमचा अजेंडा फक्त राजकारण आहे. आम्ही राजकारणासाठी आणि मतांसाठी येणाऱ्या काही दिवसामध्ये महापालिकांच्या निवडणुका आहे, त्या निवडणुकीच्या तोंडावर मतांवर डोळा ठेवून अशा पद्धतीचा उभाटा गटानं मोर्चा काढलेला आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये मराठीचा अभिमान, मराठीचा स्वाभिमान सातत्यानं भारतीय जनता पार्टीने जोपासलेला आहे. ज्या पद्धतीनं सकाळीच देवेंद्रजी फडणवीस यांनी अतिशय स्पष्ट भूमिका केली की मोर्चा काढण्याला कुणालाही विरोध नाही. भारतीय घटनेनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार आपल्याला मोर्चा काढता येतो, परंतु त्या निमित्ताने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल आणि अमुक एक रस्त्यानेच आम्हाला जायचंय अशा पद्धतीची आग्रही भूमिका केल्यामुळे पोलिसांनी कदाचित त्याबद्दलची भूमिका घेतली. परंतु देवेंद्रजींनी स्पष्ट केलं की मोर्चा काढला पाहिजे, परंतु तो राजकीय अजेंड्यासाठी होता, मराठीसाठी नव्हता. हे देखील सुज्ञ मराठी माणूस आणि महाराष्ट्राची जनता जाणते. मी अविनाश जाधव आपल्यासोबत आता आलेले त्यांच्याकडे जातो. अविनाश जाधव, दोन प्रश्न घेऊन येतो. एक तर नवनाथ यांची तुम्ही कदाचित प्रतिक्रिया ऐकली असेल, त्यांचं म्हणणं आहे की